बघा, आपली ही इगतपुरी. आता इगतपुरीला दक्षिण काशी म्हटलं गेलेलं आहे. मी का म्हटलं गेलेलं आहे? का इगतपुरी काशी आहे. काशीला काय वाहती? गंगा वाहती. पण इगतपुरीमधलं जे पाणी हे कुठं गेलेलं आहे? मुंबईला. हजारो लोक जगतात. आणि जे धरणं झाले इगतपुरीचं, हे पाणी कुठं गेलं आहे? मराठवाड्यामध्ये. आज जे मंत्री, खासदार, आमदार कुठले? मराठवाड्याचे. इगतपुरीचा अजून काय कोणी मंत्री झालेला नाही. झाला आता एक मंत्री, तर ते येडे ने शहाणे नाही. कृषी मंत्री केलेला आहे, तर त्याला काय लोकांचे मन धरता येईल. तर इगतपुरीचं पाणी मराठवाड्याला गेलेलं आहे. आणि मराठवाड्यामध्ये आज पडतोय. इगतपुरीमध्ये काय आहे? त्र्यंबकेश्वर, तिथं काय आहे? गंगा निघालेली. पिंडदान, ज्ञानदान, निवृत्तीनाथ समाधी, कावनई, मातृगाया, कपिल मुनींना आईला उपदेश केलेला आहे. सर्व तीर्थ टाकेत. श्रीव होणारा अन्याय दूर करणारा पहिला कोण? जटायू पक्षी. स्वतःचं बलिदान दिलं, पण श्रीव होणारा अन्यायाला त्यांनी प्रतिकार केलं. तिथं रामाने स्वतः येऊन त्याला मांडीवर घेतलं आणि त्याला पाणी पाजलं. शुक्रतीर्थ, त्यांनी गुरु करता तप केलं आणि माझ्या गुरुला तुम्ही भेटावा अगस्तीला. महाराष्ट्रात एक नंबरचं शिखर कळसुबाई. आणि आपलं जे पूर्वज, आपलं जे देवार आहे भैरोबाई, हे ठिकाण खेड भैरोबाई, इथं भेटायला आणतात लोक. आणि इथं येऊन आणि आपलं मन समाधान करतात. इगतपुरीमध्ये काय आहे? शांती केंद्र, जगात एक नंबरचं. इगतपुरीमध्ये काय आहे? जंक्शन रेल्वे स्टेशन. घुलेबाबा, ज्ञान विद्या देणारे शिष्य शिकले जातात. आणि तिथं एक कानिपनाथाचं शंगळबाबा म्हणून आहे, तो लोकांना सेवा करतो, लोकांना आश्रय देतो. आणि कुटुंबात कसं राहावा, कुटुंबात कसं वागावा, नवऱ्यानं बायकोचा सन्मान करा, बायकोनं नवऱ्याचा करा, आईवडिलांची सेवा करा, भावानी एकत्रित राहा, कुटुंबामध्ये प्रेमानं जागा, प्रेमानं वागा, ह्या संदेश तो शंगळबाबा देऊ राहिला आहे. मानसिक आधार देऊन लोकांना उभं करू राहिलं आहे. आणि असं हे इगतपुरी तालुका, इथं सगळ्या प्रकारे इथं जे तांदूळ पिकतो, हा अख्ख्या महाराष्ट्राला पुरवला जातो. आणि इथलं जे पाणी आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला उपयोगी पडतं. अशी इगतपुरी दक्षिण कार्थ आहे. हे पर्यटन स्थळ आहे. पर्यटकांनी या इगतपुरी तालुक्यात या आणि सगळी ठिकाणं पहा आणि तुमचं मन रमून घरी जा. जय भैरवनाथ महाराज की जय.